हाय एव्हरीवन, काल आमची एक्झाम संपले, MSc पार्ट 2 संपले. त्यानंतर आज मी फिरायला चाललो आहे. शेवटची एक ट्रिप आणि आम्ही चाललो आहे गणपतीपुळ्याला. बघू तिथून आता पुढे आम्ही जाणार आहे प्राचीन कोकण पाहायला. बघू पुढचे अपडेट देत राहू, नवीन ब्लॉग. ठीक आहे. से आय हॅलो, तर आम्ही आता गणपतीपुळ्याला चाललो आहोत. बसचं टायमिंग आहे 11:15. बघू कधी येते बस. पुढील बाजू 17-12 आळेवाडी गणपतीपुळे. आम्ही आता चाललो आहे राटागरमधून. गाडी नंबर 17-12 जाणार आहे गणपतीपुळे. बघू, आमची गाडी 17-12 नंबर निघाली आता गणपतीपुळे. बघू सर्वजण चढत आहे. हॅलो गाईज, तर आम्ही पुन्हा एकदा आता माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आम्ही जातो आहे गणपतीपुळ्याला. लास्ट ट्रिप. बघू शकता तुम्ही साईराज जाधव, सूरज भोईते, हॅलो, स्वराज मगर, सिद्धी, नामदेव कदम आणि आशिष नाईक एवढे जोडलेले आहोत. आमचे पेपर वगैरे झालेले आहेत. तर आता भेटू गणपतीपुळ्याला. नमस्कार, आताच आम्ही गणपतीपुळ्याला आलेलो आहोत. माझे सर्व मित्र बघू शकता तुम्ही उतरलेले आहोत. जस्ट आम्ही आता पोचलो आहे आणि गणपतीपुळे मंदिर जवळ. आता चाललो आहे मंदिराकडं. आता आपण दर्शन घेऊ, त्यानंतर पुढचा प्रवास प्राचीन कोकण पाहायचा आहे. बघू, आज ते महाराष्ट्र दिन आहे. ओपन असले तर नंतर एक बीचला जायचं, आरेवारी बीच. त्याच्यानं तो एक व्ह्यू होता, तो आपण दाखवलेला आहे, तो बघू शकता. बघू आता मंदिराकडे. आलेलो आहोत गणपतीपुळे. तिथे जवळच मार्केट बघू शकता तुम्ही. आणि आतमध्ये जाण्यासाठी आम्ही नारळ घेतलेले आहेत. गणपती बाप्पा चला, मोरया मोरया मोरया. नारळ वगैरे घेतलेला आहे. आता आम्ही बाप्पाचं दर्शन घेऊ. एकदा आम्ही आता लाईनीत लागलेलो आहोत. आपली चाललेलो आहेत. आमच्या पुढे आहेत नामदेव कदम. आपण आता दर्शन घेण्यासाठी चाललो. गर्दी नाही एवढी आज. मंदिराच्या दिशेने आम्ही जात आहे. होय, शिरे कुठं मंदिरात आहे. मंदिरातच आहोत आम्ही. आता मूर्तीच्या पाया पडायला जात आहोत आतमध्ये. मंदिरात आम्ही गाभाऱ्यात पोचणार आहे. मोबाईल बंद ठेवायला सांगितलेलं आहे. तर भेटूया थोड्या वेळात. आता आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहोत. आणि आता आम्हाला पुढे डोंगराचा एक काय बोलतात ते प्रदक्षिणा घालणार आहोत. त्याच्यासाठी जात आहोत. तिथे दप्ते बाकीचे येत आहेत. नामदेव आमच्यासोबत आहेत, बाकीचे येत आहेत, फोटो वगैरे काढत आहेत. तर काहीच आता आम्ही गणपतीपुळ्याचं मंदिराचं दर्शन घेऊन, म्हणजे गणपतीचं दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत. आणि आता मंदिरात पुऱ्या डोंगराची प्रदक्षिणा मारतोय. आमचे जे साथी होते ते पुढे गेले आहेत. इकडे खूप ऊन असल्यामुळे जमीन खूप तापलेली आहे आणि आमचे पाय आता खूप भाजलेले आहेत. तरी पण आता आम्ही प्रदक्षिणा मारतो आहे. बघू पुढे. तर आताच आम्ही सुरुवात केलेली आहे. आम्ही आता जातोय पुढे पुढे. इथे तुम्ही बघू शकता कोणतं तरी छोटंसं मंदिर आहे. लोक जेवत आहेत. इकडे सावली असल्यामुळे जरा बरं वाटतंय, नाहीतर काय बेकार अवस्था असते आमची. आम्ही जातोय पुढे पुढे. अजूनही काय आमचे साथीदार आम्हाला मिळाले नाही आहेत. बघू आता पुढे मिळतात काय. आम्हाला सोडून पुढे गेले पुढे चाले.
आम्ही जातोय. अजून वाटतं निम्म पण नाही झालं. 1 किलोमीटरचं अंतर आहे पुरा हा मंदिराचा भाग, म्हणजे पुरा गोल डोंगराचा जे प्रदक्षिणा मारायची आहे ती. तर आता ती आम्ही मारत आहोत. ते बरं केलं आहे जे आजूबाजूला असं वडाबिडाची झाडं लावलेत, त्याच्यामुळे जास्त ऊन लागत नाही. तर मे महिना सुरू झालेला आहे आणि जाम ऊन आहे इकडे. पुढे येताना आता परत आम्हाला एक मंदिर भेटलं आहे, ते बघूया कुठचं आहे. हे बरं केलं आहे, पण टप्प्याटप्प्यावरती अशी छोटी छोटी मंदिरं बांधलेली आहेत. म्हणजे हे प्रदक्षिण पण मारा आणि इकडे दर्शन पण घ्या. कोणाचं आहे रे आशिष? गणपती काय माहीत नाही रे, गणपतीचंच आहे वाटतं. चला येऊ. अजून बघूया अशी किती मंदिरं आहेत छोटी छोटी. हे दुसरं झालं. अजून खूप काही चालायचं आहे. आमचे सर्व पेपर दोघंच फिरणार आहोत. दोघंच फिरणार आहोत. ते झालेले आहे. पेपर वगैरे झालेले आहेत सर्व आणि सुट्टी पडलेली आहे. आशिष हा सावंतवाडी फ्रॉम अरुंदा. तर तो उद्या जाणार आहे सकाळी. कितीची ट्रेन आहे रे? 8ची ट्रेन आहे. आता परत कधी भेटेल काय माहीत. तर कॉन्व्होकेशनला डायरेक्ट भेटू आम्ही. त्याआधी काय तोपर्यंत मी असे जाईन की हा जाईल हा येईल काही सांगू शकत नाही. पण बघू, कॉन्टॅक्टमध्ये राहू. गोव्याला झालं की याच्याकडे जाणार आहे. ह्याला बीचेस दाखवतो आमच्याकडच्या. होय, जरा खुश करतो पोराला. बघू काय. मग कशी वाटली रत्नागिरी आशिष? रत्नागिरी 2 वर्ष फटाफट चालली. ते ऊन झाला आहे. ऊन आहे जरा फास्ट चालली. हां बोला. रत्नागिरी तशी बरी आहे, पण आमच्या जवळपास आमची गावं त्या तुलनेत बघितली त्याच्यापेक्षा पण चांगली आहे. पण रत्नागिरी पण चांगली आहे तसं बघायला गेलंच तर. 2 वर्ष रत्नागिरी मित्र मिळाल्यामुळे जरा आणखी बरं वाटली. हां, आणि सर्व फिरून घेतलेच ना? सर्व ठिकाणं झालेत ना फिरून? सर्व ठिकाणी कुठचं असं बघायचं राहिलं ठिकाण जे तुम्ही अजूनपर्यंत गेलं नाहीस? एक ठिकाण राहिलं मार्लेश्वर मंदिर शंकराचं, ते बघायचं आहे फक्त. ते बघू आता कधी परत यांच्यासोबत केव्हा जायला मिळतंय की नाही. आताच आम्ही आता पुढे आलोय तर एक ते बघतोय तर काय आमचे साथी बसून आहे तिथे. साथी तर आम्हाला मिळाले आहेत. तुमच्यासाठीच थांबलोय. तुम्ही पाया पडून घ्या. ते साथी तर आम्हाला आता मिळाले आहेत. गणपती बाप्पांचं कृपाचं दर्शन तुम्हाला होऊ शकतंय. आज बघू शकता चांगल्या असं उत्कृष्टरित्या कोरीवकाम असल्याचं दगडात आहे. हे तुम्ही बघू शकता. गौरी पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामात सारथी. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्णपिंगाक्ष, चौथे गजवक्त्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकटनामते, सातवे विघ्नराजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री बालचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन, देवनावे अशी 12, 3 संध्या मनेंद्र, विघ्न विलीन सेत्याला, विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनात्याला मिळे धन, पुत्रात्याला मिळे पुत्र, मोक्षात्याला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र 6 मासा वेळी फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदानी रचिले पूर्ण सोडले, श्रीधराने मराठी पाठण्या अनुवादले. गणपती बाप्पा मोरया, मोरया, जय. ओके, खाण्यापिण्याची सोय, प्रसाद आहे. चला चला आता आम्ही आमच्या पुढच्या वाटचाली सुरू करतो आहोत. पुढची वाटचाल आम्ही सुरू करतो आहोत. आलात तर हा गणपतीपुळे मंदिराच्या साईडच्या डोंगराची प्रदक्षिणा करा, कारण त्याच्या साईडला पण चांगले असे छोटी छोटी मस्त मंदिर आहेत, ते तुम्ही बघू शकता. आत्ताच आम्ही एका मंदिरातून आलोय. अजून पुढे अशी मंदिर आहेत, त्यांना आपण भेट देऊ. बघू, या सोबत राहाल तुम्ही पण. तर आम्ही आलेलो आहोत आता मंदिराजवळ. भावना मेन आहे तर. गणपती बाप्पा मोरया. कोणतं मंदिर आहे?
गणपतीचं आहे. गणपतीचंच आहे. टेंबकर बुवा मठ याच्याजवळ ते आम्ही आलेलो आहोत. तर ध्यान मंदिर आहे ते. याची बी रचना पण सुद्धा मस्त आहे. पॅक करून ठेवलेलं आहे. वर बघून या, ध्यान मस्त व्हायला. ध्यानमस्त मग काय म्हणणार त्यांना. ओम ध्यानस्थ. नमः शिवाय. हे बघ इथे एक बोका ध्यानस्थ झालेला आहे तसा. भारी जागा आहे बसायला. कोकणातला निसर्ग अनुभवायचा असेल तर गणपतीपुळ्याला आपण भेटू शकता. हो. काय ग आईला होय रे म्हणू काय का रे खायस. काय नाही ग खायला. इथे तुम्ही डोळे बघू शकतात. प्रतीकचा मित्र भेटला. इथे डोळे डोळे दाखव का तुझे. साला नखरे करतोय. एवढे चांगले डोळे दिले ना देवा. चल तुला नेलं असतं घरी पण लांब आहे घर माझं. पाणीच नाही. अरे ही विहीर आहे पण आटली आता. मनाची विहीर. विहीर तुम्ही बघितला नसेल विहीर ही. ही विहीर आहे. ही विहीर आहे. प्रदक्षिण चालू आहे. प्रदक्षिणा आमची चालू आहे. होय. आता आम्ही या विहिरीजवळ आलेलो. आता विहिरीपासून आम्ही पुढे चाललोय. बघू अजून पुढे आपल्याला काय काय भेटतं हा. ते बघायचं आहे. कारण आम्ही खूप वेळा गणपतीपुळ्याला आलो. कारण आम्ही रत्नागिरीलाच कॉलेजला होतो त्यामुळं 2 वर्ष इथेच गेली 2 आमची. वर्षे आमची इथेच गेली आणि आम्ही खूप वेळा रत्नागिरीला आलो, गणपतीपुळ्याला आलो. पण या जाता जाता आता आम्ही डोंगराची प्रदक्षिणा पण मारली. प्रदक्षिणा आम्ही कधी केलीच नव्हती. पण लास्टच्या दिवशी हा काय म्हणतात तो प्रसंग आला की आम्हाला आमच्यासोबत आज बारके आले. होय. तिने बोलली की आज ही प्रदक्षिणा करू म्हणून आम्ही आज आलोय आणि आम्ही प्रदक्षिणा आज काढतोय. पण आज खूप भारी वाटलं. आपण एक मंदिर बघत होतो गणपतीपुळ्यात. तर ह्या जंगलाच्या मध्ये खूप अशी मंदिर आहेत. आपण येऊन बघू शकता. हा. ते काय म्हणणार होय सोसणार की 440. तुझ्या आता हाय का काय 440 सप्लाय सगळा. कर्ण दिलं तुला जाणार की हा थंडगार वातावरण. हे बरं केलंय जे आपल्या ह्याच्या पाठून बाजूला झाडं वगैरे लावलेत ती. तेवढं वायरी जुन्या वाटे लावली नाही ती पहिली. एवढंच झाड लावलेलं एवढा लवकर वाटलं. म्हणजे आता संगोपन करून ठेवलंय त्यांना. संगोपन केली त्यांनी. आमचे आता पाय भाजत नाही आहे. हा. संगोपन जरा काहीतरी 4 ब्लॉग बघ तेव्हा काहीतरी सुटतील ना शब्द. नवीन आहे रे समजून घ्या. नया हे वह नवीन या आहे रे. तेरी भाषा गलिच्छ मार्च मध्ये सुरू केलंय वाडा. उत्कृष्ट नजारा आपण तुम्ही- बघू शकता. अशा खणखणी देणारा लाटा किनारा येऊन आदळतात आणि त्यातली वाळू आपण बघू शकता. मंदिराजवळ दिसणार सगळी हिरवळ. कारण जंगलात आहे मंदिर. हा. डोंगर मोठा असल्यामुळे हिरवळ बी लय आहे. मंदिराजवळ आलेलो आहोत. काय आलं एक आमची प्रदक्षिणा होती ती पूर्ण थांब रे. आमची प्रदक्षिणा होती ती पूर्ण झालेली आहे. बघू शकता मंदिराच्या काय परत आपण मंदिराजवळ हा आहे. मंदिराजवळ आलेलो आहोत. हे बघा हे मंदिर. ठीक आहे येते. आलो आम्ही आता आम्ही इथे मगाशी फोटो काढले नव्हते तर आता आम्ही फोटो वगैरे काढू आणि त्याच्यानंतर आपण प्राचीन कोकणला भेट देऊ. प्रसाद घ्यायचा आहे. अजून प्रसाद खायचा आहे आम्हाला. तर पाय भाजतायत. व्हिडिओ बंद करतोय. सगळ्यांनी मोठ्यानं म्हणा रे ओ गुरव आमच्यासाठी गारानं घाला. गणपती बाप्पा मोरया. गुरवीन घाला. गुरवीन तेव्हा अल्ट्रा वाईड महाप्रसादाचा लाभ घेतो. प्रसादाचा लाभ घेऊन आम्ही आता निघालो आहेत. प्रसाद टॉप होता. प्रसाद टॉप होता. मस्त होता प्रसाद टॉप होता.
बघू शकता इथे आताच आम्ही मंदिरातून बाहेर आलेलो आहोत आणि आता आम्ही प्राचीन कोकण हे बघ तुझा बोर्ड आहे. बोर्ड आहे झूम कर. जुगदाय होते तिकडे जातोय आम्ही. तिकडे आम्ही चाललोय. सिद्धी गोळा खाते. मी आलेलो आहोत मॅजिक आहे. मॅजिक गार्डन. But because it's very expensive, we are not going here. We are going Prachin Kokon. या आम्ही आता जाणार तिकीट वगैरे काढणार आणि आतमध्ये काय आहे प्राचीन बघू आज कोकणातली प्राचीन सगळं काय काय प्राचीन आहे ते आपण बघण्यासाठी आलो. तो बने रहिए हमारे साथ. आगे के सफर के लिए. यस आगे के सफर के लिए. बोल चालया. तू बोललोयस ना आता मी कसं बोलतो परत. Adventurous. एक माझा तर आता आम्ही प्राचीन कोकणमध्ये जात आहोत. महाराज शंकासूर. आता महाराजांचं दर्शन घेऊन आपण चाललो गार्डनिंगसाठी. हा शिलालेख आहे. या शिलालेखावर लिहिली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्राथमिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले. या कवितेमध्ये कवींनी कोकणच्या निसर्गाचे सुंदर वर्णन केले आहे. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितके आमचे कोकणही सुंदर आहे. ही गुहा आहे. गुहा हे काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. आपण इथून पाहणार आहोत 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना खाली वाकून या. बघा गोवा हत्ती कोण बसून आहे त्यात. चला आता आपण गुहेतून पुढे चाललोय. आमचे गाईड पुढे गेलेत बघू. सूरज वाकून ये रे. भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतली पृथ्वी त्यांनी दान केली. दान केली कोणती गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी आज उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्यासोबत युद्ध करून त्याला 40-50 किलोमीटर मागे ढकलले आणि सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात. हे ग्रामदेवतेचे मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तीमध्ये भांडण झाल्यास सगळा गाव येथे एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करत असे. या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलं असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग असाच समृद्ध होता. त्याला आमच्या भाषेमध्ये देवत्वाचं स्थान होतं. आम्ही कोकणी माणसे वड, पिंपळ, साप, नाग याची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष आम्ही निसर्गाशी ठेवलं आहे वाघजाई. पूर्वी ग्रामदेवतेमध्ये गाराणे घातले जात असत. तुमच्यासाठी इथे गाराणे घालायचं आहे का? आज वया प्राचीन कोकण पाहिलेला लांब लांब पर्यटक आलेला आहे. तर आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे म्हातारे सगळे तुझ्या पायाची दर्शन घ्यायला आलेला आहे. तर कोणाची ढोकरा कोपरा दुखत असतील, कोणाला डायबिटीस झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल. तर आता मी काय तुला सगळं सांगित राहायचं नाही आहे, पण ही काय त्यांच्या बाबा इडा पिडा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर रे महाराजा. ह्यांच्यावर कोणी करणी केला नसेल, कोणी हुताची केला नसेल,
शिक्षण झालेल्या पोरांना मनासारखी नोकरी भेटू दे आणि जर काय साहेबांना गौरी गणपती आणि रागा द्यायला नाही तर त्या साहेबांना काय करायचं तर तुला ठाव आहे रे महाराजा. महाराजा महाराजा तिथे सुद्धा कोकण बघी आलेला आहे. कसं प्रत्येकाचं आपापलं गाव असेल, गावात घरदार असेल, जमीन तुमला झाडामाडा असतील, गावाकडे म्हातारी म्हातारी माणसं असतील, ती सगळी ह्यांच्याकडे वाटेला डोलं लावून बसलेली असतील. या सगळ्यांना भेटायला जायची यांना बुद्धी दे रे महाराजा. या सगळ्यांच्या वरती नारळ देऊन तुला गावाने घालतावाय. नारळ नव्हता सोन्याचा गोला मानून ही जी काय माणसं स्वतःच्या गाडीने आलेली असतील, कोण रेल्वेने आलेला असेल, कोण एसटीने आलेला असेल, त्या सगळ्यांना आपापल्या घरात सुखरूप पोचव रे महाराजा. सगळ्यांच्या कामाधंद्यात पुरा ढोरात बरकत दे आणि पुढच्या वर्षी पण होईपर्यंत तुझ्या चरणी येतील अशी त्यांच्या पायात ताकद दे, बुद्धी दे आणि त्यांची रखवाली कर रे महाराजा. अरे हुरा आणि आमच्या वाघजाय मातेचा सोन्याचा तुरा रे. आहे असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात. तो कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. शिमग्याच्या वेळी याला गाराणे घातले जाते, तसेच पशुबळी सुद्धा दिली जाते. ही विरगळ आहे. काळकूट. इथे वरती कडक लक्ष्मी दाखवली आहे. पोतराज लोक स्वतःला चापकाने मारून घेतात, त्याला कडक लक्ष्मी असे म्हणतात. मजली आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका मारू. खोतांचे देवा चहा पाणी आहे. खोतांची पोरं खेळतायत. हे खोतांचे घर आहे. राज्याच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय पहिला मान खोतांचा असे. खोत गावचे प्रमुख असत. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत. खोत लोक जमीनदार असत. सर्वसामान्य सुख वस्तू असत. ही खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वतंत्र नव्हते. माझ घराचा उंबरठा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. इथे 2 खोतांची मुले दाखवली आहेत. ते आपला एक पारंपरिक खेळ सोंगट्या खेळत आहे. हाच खेळ महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये दूत या नावाने खेळला गेला. हस्तिदंत फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते. त्यानुसार या सोंगट्या पुढे मागे सरकून हा खेळ खेळला जातो. जर खेळणारे कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असे. घराची रचना बघा. खोत ज्या उंचवट्यावर बसले आहेत त्याला ओठी असे म्हणत. गावातील मान्यवर लोक ओठीवर बसत. ही समोर आहे ती पडवी. गावातील सर्वसामान्य लोक पडवीत बसत असत. खोताच्या उजव्या साईडला आहे देवघर. खोताच्या डाव्या साईडला आहे स्वयंपाकघर. मागे आहे ते माझघर म्हणजेच बेडरूम. घराचे छप्पर बघा. वरती छोटे छप्पर आहे, मध्ये गॅप आहे, खाली मोठे छप्पर आहे. कोकणामध्ये उष्णता फार असते, त्यामुळे घरातील उष्ण हवा या गॅप मधून बाहेर पडते व बाहेरील थंड हवा तिची जाग घेते, जेणेकरून घरातील वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे. अंगणात तुळस आहे. अंगण हे कोकणी घरांचे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एकही कोकणी घर असं दिसणार नाही की ज्यापुढे अंगण नाही किंवा तुळस नाही. इथे काही अडकित्यांचे प्रकार दाखवले आहेत. कित्याचे प्रकार बघा रे. आईला खूप आहेत रे. माझ्या आजीला गेला माझा आजोबा पानवाला होता. फोटो पण मारत येतात. अरे कित्ता घेतलाय होय काय. पाणी पी.
चहा पाणी सरबत घ्या काय त्यांच्या घरात बसले. ते आपल्यासाठी थांबले. चला चला आपणच पैसे दिले आहेत. आज पडले ते याच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका. आमच्या गावातील एक महत्वाचा उत्पादक घटक आहे. हा एकमेव धान्यच उत्पादन करत असे आणि 12 बोतेदार खोत व राजा यांना धान्य पुरवण्याचे काम तो करीत असे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक आमचा शेतकरी होता. पूर्वी त्याचं घर जसं असायचं तसं इथं आम्ही उभारलं आहे. ही जी पेट्टी चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा असे म्हणतात. ती सतत पेट्टी ठेवली जायची कारण पूर्वीच्या काळी लायटर किंवा माचीस नव्हती. जेव्हा शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असेल तर इथले 2-3 निकारे घेऊन ती स्वयंपाकघरातील चूल पेटवत असे. जर हा विस्ते विजला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या जात असत. संध्याकाळी बघू. आठवडाभर काशी कणकी आमचीच घेत घ्या. 3-4 किलो हा कुंभार आहे. गावातील माती संबंधीची सर्व कामे हा कुंभार करीत असे. गणपतीचे दिवस आले की लाल मातीचा गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे, दिवाळीच्या वेळेला पंत्या तयार करून प्रत्येकाच्या घरोघरी नेण्याचे काम हा कुंभार करीत असे. ते जे सफेद रंगाचे मडके आहे ते माडी काढण्याचे मडके आहे. कोकणामध्ये नारळाची झाडे खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्यांना नारळ येण्यापूर्वी पोळ येते. त्या पोळीला आडवा काप दिला जातो. बाजूला विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावून तो झाडपाला आतील माडी शोषून घेतो व थेंब थेंब गळणारी माडी वरचेवर मडके लावून त्यामध्ये साचवली जाते. काळाच्या ओघात 12 बोलतऱ्यांचे व्यवसाय नष्ट झाले, परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे. काय बोलला परत बोल. लोकांना आता गरज आहे तिची. रात को बैठना ही काफी है सबके लिए. तो साप बहिरा आहे का माहितीये का? तो वाजवत नाही तरी पण तो उभा राहिला. अरे होय की रे. वा वा. नाही रे, शेतकरीच मस्त होता. आपण इथं सगळे पहिले प्राचीन कोकणातील लोक पाहू शकता. प्रत्येकाचे 6 पॅक बॉडी बघू शकता. म्हणजे लोक त्या काळची किती कठीण होती, किती मजबूत होती हे बघू शकता. प्राचीन काळात लोक काही अशी होती, हाडाचं काम करायची एकदम. मेहनत होती, खाणं होतं. आता ना मेहनत नको. मेहनत नको, सर्व आता आराम खाली. ह्याची अवस्था बघा. हे यंग जनरेशन आहे. बघा हे काय ह्याची बॉडी बघा. दिवसेंदिवस कमी होत जाते. किंवा धार्मिक कार्यक्रमात केला जातो. जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्री आपण बघू शकता. मस्त असं आहे. आल्याचे वाटते की काहीतरी सार्थक झालं. एक आम्ही आज जाणं होतो पण आज वेळात वेळ काढून आम्ही प्राचीन कोकणाला भेट देण्यासाठी आलो की इथले निवासी काय आहे ते आम्हाला बघायचं होतं. आणि त्या सत्या हा जो सेम नजारा आहे तो आमच्या गावाकडे पण आहे. हे स्वयंपाकघर आहे. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते, त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. ज्या ठिकाणी उंचावर 12 महिने पाणी असे तिथे धरणे बांधून हे पाणी प्रत्येकाच्या घरोघरी पाटाच्या साहाय्याने नेले जात असे. ग्रामदेवतेनंतर पाणवठा एकमेव ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सगळा गाव एकत्र येतो. लहान मुले मासेमारीसाठी किंवा आंघोळीसाठी येतात. गावातील स्त्रिया पाणी भरण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी येतात. गुराखी गुरांना पाणी पाजण्यासाठी याच ठिकाणी येतात. वरती खवळे मांजर दाखवला आहे. वस्तू बनवण्याचे काम हा चर्मकार करीत असे. याच्या जोडीला आम्ही एक प्रसंग सांगतो की जो 500 वर्षापूर्वी घडून गेलाय. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतामध्ये एक मोठी गुफा आहे. त्या गुफेमध्ये शंकराची पिंडी आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही जिवंत साप त्या गुहेमध्ये आहेत. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. तेथील लोक वाईट मार्गाने वागू लागले, त्यामुळे शंकराची पवित्रता कमी होऊ लागली. शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी तो गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाच्या बाहेर पडले. गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार हा गरीब पण श्रद्धाळू व नीतिवान होता.
शंकराने कुठलाही जातीभेद न करता या चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभव म्हणून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर देवस्थान आहे त्या ठिकाणी जाऊन शंकराने आपले खैरूप प्रकट केले व या चर्मकाराला दर्शन दिले व त्याला सांगितले यापुढे मी इथेच राहणार. जवळजवळ या गोष्टीला 500 वर्ष होऊन गेली, परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला शंकराच्या मूळ गावाहून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम आजही चर्मकाराचा वंशज करतो. म्हणजेच मार्लेश्वर असं देवस्थान आहे तिथे कुठलाही जातीभेद केला जात नाही. आता आपण मार्लेश्वरची प्रतिकृती बघणार आहे. मार्लेश्वर मंदिर जसं आहे तसं त्याची प्रतिकृती इथे केलेली आहे असं ते गाईड सांगत होते. आता बघतोय पण मार्लेश्वर हर हर महादेव शिवशंभो. सांगू नका काय दाखवलं नाही म्हणून. खरोखर मार्लेश्वरची प्रतिकृती इथं होती. फक्त इथं मार्लेश्वरला की त्यांनी सांगितलं की त्या गुहेत जीवन साप आहेत पण इथं नाही आहे. हे बघा हे उठरे साईडला त्यांनी जी कथा सांगितली मशालीची ती हे तिथं त्याचं हे केलेलं आहे चित्र. त्यानंतर आता त्यांचं पुढची गायडन्स बघू काय करतात ते. आपण आता पुढे चाललो आहे. त्यानंतर बघा घेऊ नको आवाज यो अहमदाबाद मध्ये आपल्या आयबीच्या ब्लॉग मध्ये बघितलेला तो वाघ होता बघा व्हाईट कलरचा. त्याचा दुसरा पार्ट आहे हा सी आहे. हा हे गोट्यात म्हणला रेडा बोंबलाला बघू शकता आपण. चला चला डिस्को करा वागा. डिस्को 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 सीझन असतोय. आजरातनं सुटलेला DSP ग्रुपचा अध्यक्ष इथं कोकणात येऊन बस बस बास बस. आता आणि किस बीस मारशील त्याला राहू दे बस आवडत घे. चला चला दीड फुटाचा रावण. बघू शकता प्राचीन कोकणमध्ये नमन मंडळ कोकणातली संस्कृती जपली जावी यासाठी आणि चांगली असा एक उत्कृष्टरित्या ठेवलेला आहे. कारण कोकणात नमनमध्ये हे सगळे मुखोटे घालून कलाकार आपली कला दाखवत असतात. तर त्याला तर असा एक उपक्रम. त्यानंतर यांचं एक स्टोरेज आहे इथं दुकान आहे त्यावर आपण खरेदी करू शकता लाकडी वस्तू. आपल्या भावासाठी गिफ्ट भेटलेलं आहे कोल्हापूर बॉईजकडनं. आपल्या भावाला सांगलीच्या बाजीप्रभू देशपांडे यांना तलवार गिफ्ट देण्यात येणार आहे. 2 तलवारे पावन खिंड तिचे खिंड लढवून आणि दोन्ही कदम यांच्याकडून गिफ्ट. खिंड लढवून शिवाजी महाराजांना पन्हाळ्यावरून विशालगडावर सर करण्यासाठी पावन खिंड जी लढवली ते आपले बाजीप्रभू देशपांडे त्यांचे चिरंजीव त्यांना आम्ही तलवार गिफ्ट देणार आहे. थोडा मोठा शंख आहे बघा इथं. आणि आता आपण जाणार शंख प्रदर्शन आहे इकडे खाली पण तिथं व्हिडिओला अलाउड नाही मोबाईल यूजला अलाउड नाही. रिमूव्ह शूज अँड आम्ही बघू पण ते आपण ब्लॉगमध्ये दाखवू शकत नाही. चला पुढची व्हिडिओ. तर आताच आमचा सर्व प्राचीन कोकण फिरून झालेलं आहे. आपण आता एक्सपिरियन्स विचारूया आहे सर्वांना. तिथे कसं होतं सुंदर उत्तम बस 3 शब्दात. तुझ्याकडे कसं वाटलं? कोकण हा मस्त आहे, खूप आहे, आवडला आम्हाला. आणि जुन्या गोष्टी खूप चांगल्या आहेत तिथं. आमचं तुला एक चांगला असा अनुभव होता. प्राचीन कोकण बघायची खूप इच्छा होती आणि ती आज पुरी झाली. आणि प्राचीन कोकण बघण्यासारखं आहे. तुम्ही पण बघायला येऊ शकता. भारी आहे. आजचा अनुभव खूपच युनिक होता. बस झाला.
असे गोष्टी बघून खूप जरा आनंद मिळाला. मी कोकणातला जाय म्हणला कोकणातला जाय आणि याला जुन्या प्राचीन कोकण बघून खूप आनंद झाला. तर प्राचीन म्हणजे कोकण पूर्वज हा दिसले. खूप चांगला आहे. तुम्ही पण येऊन एक दिवस भेट देऊन जा. साईडला गणपती मंदिर आहे, तिथून दर्शन घेऊन जा. सर्वांनी या प्राचीन कोकणला भेट द्या आणि आमची ही शेवटची ट्रिप आहे. हो हा आम्ही पण चाललोय आता. आम्ही गावी जाणार. चला बाय 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 एव्हरीवन. बाय बाय प्रत्येक. बाय 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 बाय. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर ब्लॉग सर. डन बाबा. डन. तर झालंय सर्व प्राचीन कोकण फिरून आणि आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय. तुम्ही ते पाहू शकता. त्यात तिथूनच खाली आम्ही शंखशिंपले बघितले, तिथूनच खाली असे वाट आहे, पाखाडी आहे. तिकडनंच आम्ही त्या वाटेने जातोय. एक्झिट मार्ग आहे आणि आता बाहेर पडणार आम्ही इथून. आता परत डुप्लिकेट परत भावने आपण बघू शकता. हा आमचा सांगलीचा मगर आणि इथं बघता रत्नागिरीचा प्राचीन कोकण मधला मगर. जरा डुप्लिकेट आहे. कलर बी जरा बघा सेम टू सेम. तोंडात जरा फरक आहे, बाकी सगळं सेम आहे. दगड आणि दगड आणि जॅक स्पॅरो हे आमचे जॅक स्पॅरो जागवार. त्याला दगडा वापरले की काय होत नाही, हा एवढं लक्षात ठेवा. हे आमचं म्हणून जागवार. याला धोंडा म्हणलेला आहे. हे आमचं जागवार. एक्झिट. आता आम्ही बाहेरच्या साईडला जातोय. बाबाजी आहे. गाडीची रे. अरे एवढ्या त्या शूजवर बसतो. हे बघ ठार मारीन याच्यात उद्या प्राचीन कोकण दुसऱ्या नावाने ओळखला जाईल. तर चला. प्राचीन कोकण आणि आमच्या कोल्हापूरमधील कन्हेरी मठ हे जवळजवळ सेम आहेत. तिथं आपल्याला सगळी पहिले आधुनिक नाही प्राचीन काळातलं तिथं सगळं दाखवलेलं आहे, म्हणजे काय कसं होतं सगळं. आणि इथं प्राचीन कोकण दाखवलेलं आहे. फरक एवढाच आहे की कोकणातील सगळं इथं दाखवलं आहे आणि तिथं ओव्हरऑल सर्व दाखवलेलं. दोन्हीला आपण बघू शकता. तसा एक चांगला असा अनुभव इथे भेटेल प्राचीन कोकणमध्ये. नक्की येऊन भेट द्या. नक्की येऊन भेट द्या. प्रवेश शुल्क निव्वळ 50 रुपये. हां तेच तर. आता आम्ही एस टी मध्ये बसलोय. आमचं गणपतीपुळे आणि प्राचीन कोकण फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत. हे सर्व जाणार कोल्हापूरला उद्या सकाळी. कितीची ट्रेन आहे? साडेचार. दिसत नाही शात. नाही आता दिसतंय. कितीची ट्रेन आहे? माझी ट्रेन नाही. मी तू कितीची आहे? तुझी कितीची? 4:30ला ट्रेन आमची. आम्ही निघणार सकाळी. चला बाबा कधी भेटू आता बघूया. पिशवीवर टाकली. येतो मी जातो आता सगळं का मग 7:30 येतो. माझी 5ला बस आहे. तुझी 5ला बस. तू बसने जातोय? किती? कोल्हापूर. अच्छा चालेल भेटू. हो चालेल. तुझं काय? मी पण उद्या घरी जाईल कितीला? 8 वाजता 8. तुतारी. चांगलं आहे. बघ भेटू आपण लवकरच. तुझे काय ते गायत्रीला मेसेज कर आणि ते तुझ्या बॅगा वगैरे पोचव. तू चल आता माझ्या बॅगा नाहीच्या आहेत. चल की. हां मग तो कसं जातोय काय? मग विचार बघ. विचार सुट्टी येणार आहे. हां मग विचार. फोन लावतात.